हॅलो नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या जाहिराती पाहत आहोत. यामध्ये एकंदरीत 7 ते 8 जाहिरातीचं आपण विश्लेषण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक लाईव्ह पेजला सबस्क्राईब करा. पहिली जाहिरात पाहूया आपण. भारतीय बुद्ध धम्म विद्यालय अमरावती शाखाद्वारा नागपूरद्वारा संचालित भदंत धम्मकीर्ती कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे ज्युनियर कॉलेजची जाहिरात आहे. 100% अनुदानित, अमरज्योती नारा रोड, नागपूर. धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे. महाराष्ट्र शासनाद्वारा अल्पसंख्याक दर्जा असंख्य मंत्रालय विस्तार भवन मुंबई दिनांक 13 ऑक्टोबर 2003 नुसार खालील पदे भरणी आहे. पद आहे शिक्षण सेवकाचं 11वी ते 12वीसाठी बी.एड आणि गणित. बी.एड गणित म्हणजेच काय, MSc बी.एड गणित असं त्याचा अर्थ होतो. इथं दिलेला आहे MSc बी.एड गणितासाठी ज्युनियर कॉलेजचं एक पद आहे. शासकीय नियमानुसार वेतन श्रेणी खुला प्रवर्ग. खुला प्रवर्ग म्हणजे ओपन टू ऑल. धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे हे येथील सर्वच पदे खुला प्रवर्गातील निघतात. पदाची संख्या एकमेव आणि रिक्त होण्याचं कारण म्हणजे येथील जे शिक्षक होते त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला, त्यामुळे ही संस्था आता नवीन पदभरती करणार आहे, तर हे लक्षात घेण्यात यावे. तरी सर्व गरजूंनी मुलाखतीकरिता मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024ला सकाळी 11 वाजता भदंत धर्मकीर्ती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अमरज्योती नगर, नारा रोड, नागपूर येथे स्वखर्चाने आवश्यक दस्तऐवजासह उपस्थित राहावे असं त्याचा अर्थ निघतो. आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला अध्यक्ष सरचिटणीस भारतीय बुद्ध धम्मज्ञान विद्यालय शाखा नागपूर, अध्यक्ष सरचिटणीस कोषाध्यक्ष भारतीय बुद्ध धम्मज्ञान विद्यालय अमरावती या संस्थेची स्वाक्षरीनिशी ही जाहिरात त्यांनी इश्यू केलेली आहे. ही जाहिरात आज दिनांक 14 डिसेंबर 2024ला आलेली आहे लोकमत पेपरला. तर लोकमत पेपरला आलेल्या सर्व जाहिराती आता आपण पाहत आहोत टप्प्याटप्प्याने. ही दुसरी जाहिरात आहे. ही आहे जीवनरक्षा. बघा, जीवनरक्षा मतिमंद निवासी विद्यालय. ही सुद्धा अल्पसंख्याक आहे. एकता बहुउद्देशीय सोसायटीद्वारा संचालित, पद्मानगर, नारी बस स्टॉप, माळा कॉलोनी रोड, नारी रोड 24. या ठिकाणी कला शिक्षकाचं एक पद खुला प्रवर्गासाठी आणि मतिमंद निवासी विद्यालय आहे. माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र पाहिजे. हस्तव्यवसाय, कला, संगीत, नृत्य, संगीत महाविद्यालयाची पदवी अथवा पदविका ITI आणि S10 हे श्रेणी लागू आहे. 29,200 ते 92,300 इतकं वेतन श्रेणी आहे. उपरोक्त पत्त्यावर मूळ कागदपत्र साक्षर प्रतिसाद मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024पर्यंत सकाळी 11 वाजता संपर्क करावा. ओके, या ठिकाणी असं संपर्क क्रमांक दिलेला आहे. त्यानंतरची दुसरी जी जाहिरात आहे ती डॉक्टर S.G. गुल्हाने प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड आर्ट्स नागपूरची, रेशीमबाग नागपूर. या ठिकाणी सुद्धा काही पदांचे भरते, जसे कॉमर्समध्ये हे अकाउंट्स अँड इन्कम टॅक्स मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स, स्पोर्ट्स, MBA, MCA अँड इंग्लिश इतके पदासाठी. तर क्वालिफिकेशन ॲज पर AICTE or UGC गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड RTM नागपूर युनिव्हर्सिटी नाम्सनुसार. तर ते क्वालिफाईड कॅन्डिडेट शूड मेल देअर रिझ्यूम टू प्रेरणा कॉलेज ngp@gmail.com ऑन बिफोर 24 डिसेंबर 2024. 24 डिसेंबर 24 पूर्वी तुम्हाला या ठिकाणी सर्व विषयासाठी अर्ज करायचा आहे आणि ईमेलवर पाठवायचा असं त्याचा अर्थ निघतो. ओके, तर ही तिसरी जाहिरात होती. आता या ठिकाणी परत आपण महत्त्वाच्याच जाहिराती पाहत आहोत. हा व्हिडिओ स्किप करू नका. हे आहे शिक्षण सेवक भरतीकरता जाहिरात. सकाळ स्मृती किसान विकास संस्था परसोडी राजा, तालुका कुही, जिल्हा नागपूरद्वारे संचालित सकाळ स्मृती विद्यालय पचकीड, तालुका कुही, जिल्हा नागपूर. 100% बघा. ओके, हे बघा, 100% अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळेकरता 24 ते 25 या शैक्षणिक सत्रांकरिता खालीलप्रमाणे सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेल्या पदावर खालीलप्रमाणे भरती करण्यात येत आहे. आता लक्ष द्या, हे या ठिकाणी एकंदरीत आपल्याला 4 पदे दिसतात. हे बघा, पहिलं शिक्षण सेवक इयत्ता 5वीसाठी पाहिजे. ते HSC D.Ed म्हणजे 12वी D.Ed आणि CTET किंवा TET पाहिजे. सर्व विषयामध्ये त्यांना शिकवता आलं पाहिजे. मानधन 16,000. दुसरं पद आहे शिक्षण सेवकाच्या 6वी ते 8वीसाठी BA B.Ed CTET TET पाहिजे. सामाजिक शास्त्रामध्ये म्हणजे पेपर 2 उत्तीर्ण पाहिजे या ठिकाणी आणि 16,000 मासिक वेतन मानधन म्हणतो आपण. तिसरं पद आहे शिक्षण सेवकाचं 9वी ते 10वीसाठी. यासाठी TET किंवा CTET नसते, फक्त BA BSc B.Ed असं पाहिजे. गणित विषय पाहिजे. तर हे BA जे लिहिलं आहे हे BA नाही पाहिजे, गणितासाठी BSc B.Ed पाहिजे. ओके, अशा प्रकारे 18,000 रुपये मासिक वेतन
आणि चौथा पद आहे शिक्षण सेवकाचं 9वी ते 10वीसाठी. इथे BA-BEd पाहिजे, कारण हे मराठीसाठी आहे. मराठीला BA असतं, इंग्लिश मराठी वाङ्मय. तर या ठिकाणी मराठीच मागितलं, पण वाङ्मयवाले घेतात ते 18,000 रुपये मासिक वेतन. संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे बिगर अल्पसंख्याक संस्था म्हणजे अल्पसंख्याक नाही आहे, बिगर अल्पसंख्याक असल्यामुळे संस्थेत बिंदू नामावली लागू आहे. त्यानुसार भटक्या जमाती क 1 पद आणि खुला 3 पदे या प्रवर्गातून भरती करण्यात येणार आहे. त्या प्रवर्गातील उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रासह पवित्र पोर्टल प्रणालीवर अर्ज करावेत. म्हणजे हे जाहिरात जे आहे हे पवित्र पोर्टल प्रणालीसाठी दिलेले आहे. ओके, हे कोणती? ही शिक्षण सेवकाच्या लक्षात ठेवा. एकमेव जाहिरात पवित्र पोर्टलसाठी त्यांनी दिलेली आहे. नंतर हे दत्ता मेघे साहेबाची इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन रिसर्च आहे. या ठिकाणी क्लर्क्सचे पदे, अकाउंटंट पर्सनल, लॅब टेक्निशियन, ड्रायव्हर्स, वार्ड इन्चार्जेस, असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडंट, नर्सिंग मेट्रोन, पेशंट रिलेशन्स ऑफिसर, FPBX ऑपरेटर्स, डेंटल मेकॅनिक्स, हायजिनिस्ट, हॉस्टेल वार्डन, स्टोअर कीपर इत्यादी पदांसाठी ही जाहिरात त्यांनी दिली आहे. तर बघा, एलिजिबल अप्लिकंट्स काइंडली सेंड युअर अपडेटेड CVs ॲट दिलेला आहे, या ठिकाणी पाठवा वेबसाईटवर. नंतरची जाहिरात पाहू. हे अकाउंटंट, हे मी बघा, हे जे जाहिरात पदाबद्दल आहे त्या मी घेतो. हे तुम्हाला दिसते, पाहून घ्या. हे पाहून घ्या. हे बघा, लिसिट हायस्कूल, ठाणेगाव तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली, 100% अनुदानित अल्पसंख्याक. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जे दिलेले ते बघा. माध्यमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या आस्थापनावर दिनांक 1 डिसेंबर 2024च्या मान्यतेनुसार 1 पद खुल्या प्रवर्गासाठी 9वी 10वीकरिता. दुसरं शैक्षणिक पात्रतेने सांगितले म्हणजे याच शिक्षण सेवक पदाची पात्रता आहे BSc BEd गणित. वेतन आहे प्रतिमा 18,000 रुपये मासिक वेतन 3 वर्षासाठी आणि पुढे शासकीय नियम पूर्ण वेतन. तरी दिनांक 22 डिसेंबर रोज रविवारला सकाळी 10:30 ते म्हणजे 11:30 ते 3:30 वेळात संस्थेच्या पत्तावर सहखर्चाने यावे असं त्यांचं म्हणणं आहे. अर्चना वाय साळवे ह्या मुख्याध्यापिका, सुधीर रामटेके अध्यक्ष आणि राजकुमार शिंदे संस्थापक सचिव. ठीक आहे, यांनी फोन नंबर वगैरे दिलेला नाही. ही मात्र 100% अनुदानित संस्था आहे अल्पसंख्याक. नंतर हे सुद्धा पदे पाहू आपण, थोडक्यात घेऊ. हे तुम्ही सविस्तरपणे पाहून घ्या, कारण का माऊली ज्ञानेश्वर ग्रामविकास बौद्धिस्ट प्रतिष्ठान आहे, आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज आहे, नंतर भारतसिंग ठाकूर आणि जवळा तालुका आर्णी डिस्ट्रिक्ट यवतमाळची संस्था आहे. हे मायनॉरिटी आहे, म्हणजे कसं अल्पसंख्याक दर्जाला पण मिळालं. ओके, तर हे येथील जे पदे आहे हे सर्व नॉन ग्रँट बेसिसवर भरण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी पदाची संख्या दिलेली आहे बघा. इंग्लिश, मराठी सर्व अल्पसंख्याकासाठी ओपन पोस्ट आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशलॉजी, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, झुओलॉजी, बॉटनी, कम्प्युटर सायन्स, मायक्रोबायोलॉजी आणि हे असिस्टंट प्रोफेसर दिलेलं आहे. ओके, ते लायब्ररी नाही आहे आणि एक जे आहे फिजिकल एज्युकेशनचे पद आहे. तर अशा प्रकारे जे हे दिलेलं आहे क्वालिफिकेशन, ते यासाठी लक्षात घ्या. दिलेल्या विषयामध्ये MA B+ आणि नंतर सोबतच तुम्हाला नेटसेट किंवा PhD असा त्यांचा क्रायटेरिया तो पास पाहिजे. लास्ट डेट ऑफ सबमिशन जे आहे 31 डिसेंबर 2024. ओके, प्रिन्सिपलचं सुद्धा हे दिलेलं आहे. हा फोन नंबर दिला 99 75 37 91 66. जर थंडी असल्यामुळे आवाज बरोबर निघत नाही, त्याबद्दल माफी, परंतु तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. ओके, अशा प्रकारे हे जाहिरात आहे. या जाहिरातीकडे जास्त लक्ष देऊ नका. जर अप्लाय करायचं असेल तर करू शकता. हे निशांत मल्टीस्टेटचे आहे वॉक इन इंटरव्ह्यू. या ठिकाणी अधिकारी कोणत्याही शाखेचा. ओके, अशा प्रकारे जागा आहे आणि लिपिकाची जागा आहे. ओके, हे पाहून घे जा. तुम्हाला आवडली तर या ठिकाणी अप्लाय करा, कारण का कॉमर्सवाले कोणी या ठिकाणी गेले तर खाली राहू शकत नाही, पेमेंट पण भरपूर मिळू शकते. आता आपण महत्त्वाच्या जाहिराती जे आहे पुन्हा 2-4 अल्पसंख्याक त्या पाहूया. हे एक दिसते वर्धा नागरी सहकारी अधिकोष बँकेची. तर हे ब्रँच मॅनेजरचे आहे आणि असिस्टंट ब्रँच मॅनेजर पद आहे. ओके, वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे
आणि 5 वर्षाचा अनुभव त्या बँकेमध्ये किंवा कोणत्या बँकेमध्ये काम केल्याचा आणि त्याची शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. असे चान्स सोडू नका, जे कोणी असेल ते फ्रेशरसुद्धा. आणि हे जे आहे महत्त्वाचे बघा, अल्पसंख्याक संस्था, हे लोकमान्य टिळक जनकल्याण संस्था नागपूर, जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर पाहिजेत, हे तुम्ही वाचून घ्या. ओके, मी महत्त्वाचं सांगतो. या ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खालील पदे मंजूर केली आहेत. त्यानुसार रिक्त असलेल्या पदावर खालील नमूद केलेल्या शैक्षणिक अर्थीच्या अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दिनांक 30 डिसेंबर 2024पर्यंत ज्योतिबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवीन नंदनवन, हसनबाग रोड, पाण्याचे टाकीजवळ, नागपूर येथे या शैक्षणिक पत्त्यावर व्यावसायिक कागदपत्रासह अर्ज मागविण्यात येतं. या ठिकाणी आपण किती पदे पाहूया. ओके, एकंदरीत 3 दिसतात. तर पहिलं जे पद आहे ते आहे भगवती गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालय नवीन नंदनवन नागपूर. हे 20% अंशतः अनुदान येतं. ओके, विज्ञान सायन्ससाठी. तर हे वेतन आहे शासकीय नियमाप्रमाणे. प्रयोगशाळा सहाय्यकाचं पद आहे, म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्याचं पद आहे. पदाची संख्या 2 आहे. 12वी उत्तीर्ण पाहिजे सायन्समध्ये. ओके. हां, दुसरं जे आहे आनंद चौबे मेमोरियल हायस्कूल मिनी मातानगर नागपूर. हे 100% अनुदान येत आहे. वेतन शासकीय नियमाप्रमाणे. हे सुद्धा प्रयोगशाळा सहाय्यक सेवकाचं पद आहे. एकच पद आहे आणि 12वी उत्तीर्ण सायन्समध्ये पाहिजे बघा. ओके, हे बघा आहे. प्रयोगशाळा सहाय्यक म्हटलं तर सायन्स लक्षात ठेवायचं. तिसरी जे आहे ज्योतिबा माध्यमिक विद्यालय नंदनवन नवीन नंदनवन नागपूर, येथे 100% अनुदानित पद. शासकीय नियमाप्रमाणे शिक्षण सेवक पाहिजे. इयत्ता 5वीसाठी एक पद. HSC DED CTT TET उत्तीर्ण पाहिजे. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा असल्यामुळे संस्थेअंतर्गत येणारे सर्वच शाळेतील पदे खुल्या प्रवर्गातून भरती करण्यात येतील. सचिव. ओके, पुन्हा असे आपण 1-2 पाहू आणि मग या ठिकाणी व्हिडिओ मोठा होईल तर आपण थांबवून घेऊ. हे एक दिसते थोडीशीच आहे. तर हे जे कोणी असेल या ठिकाणी स्पेक्ट्रो टेस्टिंग ऑपरेटर BSc पाहिजे, फर्स्ट इयर, अनुभव 1 वर्षाचा, फ्रेशर चालेल. आणि हे मेंटेन हेल्पर 10वी-12वी पाहिजे, अनुभवी पाहिजे, फ्रेशर. 6 जागा 7 जागेची. अशा जागा मोजक्याच मिळतात, सोडू नका. उमेद परिवाराचे सुद्धा हे वसतिगृह रेक्टर. या ठिकाणी सुद्धा तुम्ही 35 वर्षाचं हे जे दिसते मध्यमंद बहुविकलांग व्यक्तींसाठी तरी संस्था ट्राय करायला हरकत नाही. ओके, हे नवीन आहे. पार्वती देवी कुंभार काळीदास नर्सिंग. हे पदे या आधीसुद्धा आलेली होती जाहिरात. आता हे बघा, सुमनते पाटील BEd कॉलेज पाचोरा. ओके, महत्त्वाची महिला बहुउद्देशीय संस्था. हे विनाअनुदान जरी असली तरी या ठिकाणी DED BEd कॉलेज आहे. एक प्राध्यापकात पर्स्पेक्टिव्ह इन इंग्लिश. 2 पदसंख्या. UPSC ओपन सहाय्यक प्राध्यापक. करिक्युलम 3 पदे. SC विजय हे आणि अस्मिता पाटील, नाना लांडगे. हे अशा प्रकारे ही जागा आहे. तर ह्या जाहिराती अशा प्रकारे होत्या. एकंदरीत या जाहिरातीचं तुम्ही विश्लेषण करा. आवडल्यास नक्कीच तुम्ही या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशा महत्त्वाच्या पुण्याच एका जाहिरातीमध्ये. आणि शेवटची जाहिरात बघा, शमीम आझाद सोसायटी, गिरोली तालुका मानोरा, वाशिम जिल्ह्याद्वारे संचालित. हे 1196 म्हणते रजिस्टर नंबर आहे. ज्युनियर कॉलेज आहे, कला वाणिज्य, प्रोफेसर जावेद खान उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कलम, बार्शी टाकळी, अकोला. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा आहे. या ठिकाणी कनिष्ठ लिपिकाचं लक्षात ठेवा, कनिष्ठ लिपिक सेवकाचं 1 पद. ठेवा. MSc IT HSC पाहिजे. खुला प्रवर्ग. सेवानिवृत्तीमुळे झालेले पद ते भरणे आहे. ओके, या ठिकाणी. ओके, 28 डिसेंबरला मुलाखत वाजता. ठीक आहे. तर आज जास्त गडबड गोंधळ असल्यामुळे घरी जरा आवाज तुम्हाला येत असेल, त्याबद्दलसुद्धा माफी मागतो. आनंद नागरी सहकारी पतसंस्था थेरगाव पुणे, पाहून घ्या. 7 पदांसाठी जाहिरात. सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड. हे या ठिकाणी. ओके, अशा प्रकारे ही जाहिरात. हे महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक. जाहिरात. KK वाघेश्वर सोसायटी.
अशा प्रकारे शौर्य बजाजच्या अधिकृत डीलरशिपसाठी पाहिजेत. नाशिकमधील अग्रगण्य कोऑपरेटिव्ह बँकेत खालीलपद भरायचे. ओके. आणि स्वास्थ्य हेल्पलाईन ते स्वास्थ्य लाईन डायग्नोस्टिक ही जाहिरात कनिष्ठ दिल ते हे बहुउद्देशीय ग्रामीण शिक्षण प्रशिक्षण सर्जन संस्था क्लर्कची जाहिरात आहे. 1 जागा भरणे. संपर्कासाठी फोन नंबर दिलेला आहे बघा. ठीक आहे. ओके.